नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहतात रिपब्लिकन व्हॉइस 24 न्यूज. आवाज तुमचा, बातम्यांची. सध्या आता काही दिवसातच आगामी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामध्येच देगलूर बिलोली विधानसभा संदर्भात जर बोलायचं झालं तर महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांची गर्दी इथं होताना दिसून येत आहे. तर महायुतीकडून मात्र आजी माझे जे काही आमदार आहेत ते या ठिकाणी इच्छुक उमेदवारांमध्ये आहेत. तर त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये नेमकं कोणाची बाजू यामध्ये लागणार आहे आणि एकूणच का तिसरी आघाडी या ठिकाणी निर्माण होऊन ते विजयी होणार आहे हे मात्र आपल्या येणाऱ्या काळामध्ये बघावं लागणार आहे. तर त्या तत्पूर्वी विधानसभेचे काही दिवसातच म्हणजे की 1 ते 1.5 महिन्यामध्येच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता जे काही बाशिंग बांधून उमेदवार इच्छुक उमेदवार देगलूर बिलोली विधानसभेमध्ये बॅनरबाजीच्या माध्यमातून काही जण सुपारी बाजू पण देखील परिस्थितीसाठी देखील या देगलूर बिलोली विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येताना दिसून येत आहेत. आणि एकूणच नागरिकांमध्ये देखील चर्चा आहे की ऐनवेळी निवडणुकाच्या वेळेसच हे उमेदवार येत आहेत आणि एकूणच त्यांचं जे काही बॅनरच्या माध्यमातून म्हणा लोकांना त्यांना कुठंतरी भूलथापा देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघावं लागणार आहे की आता आपणही काही दिवसामध्ये उद्यापासून किंवा परवापासून विधानसभेचे कोणाची हवा हे कार्यक्रम आपण आपल्या रिपब्लिकन व्हॉइस 24 न्यूज चॅनलवर आपण सुरू करणार आहोत. तर आपण प्रत्येक सर्कल वाईज जाऊन प्रत्येक ज्या सर्कल आहेत त्या ठिकाणी जे काही गावं आहेत त्या ठिकाणी जाऊन जनतेचं काय मत आहे आणि कोणाची सध्या हवा आहे आणि कोणाला तिकीट महाविकास आघाडीकडून मिळेल किंवा महायुतीकडून मिळेल का प्रत्येक येणारे जे काही विधानसभा असेल ते प्रत्येक पक्ष हा निवडणूक स्वबळावर लढणार आहे हे मात्र येणाऱ्या काळामध्ये बघावं लागणार आहे. त्यासाठीच आपण इच्छुक उमेदवारांची आपण काही जणांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि काही नागरिकांचं देखील म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणात अजूनही आमचे जे काही पुढारी नेते आहेत त्यांची तुम्ही मुलाखत घेतली नाहीत, पण आम्ही त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे. पण त्यांचा वेळ मिळत नसल्या कारणाने आमच्याकडे थोडासा वेळ कमी असल्या कारणाने आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांची मुलाखत तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांचा अजेंडा नेमकं काय असणार आहे हे आपण मुलाखतीच्या माध्यमातून काही जणांचे 7-8 जणांची मुलाखती झालेल्या आहेत. पण येणाऱ्या काळामध्ये लवकरच तुम्ही ज्यांची नावं तुम्ही आम्हाला सांगितले आहेत त्यांची मुलाखती नक्कीच होणार आहेत आणि येणाऱ्या विधानसभा संदर्भात त्यांचं विजन काय असणार आहे हे आपण विचारणारच आहोत. आणि काही दिवसामध्येच आपण सध्या विधानसभेमध्ये कोणाची हवा हा कार्यक्रम आपण 2 दिवसामध्ये सुरू करणार आहोत. तर आपण या रिपब्लिक व्हॉइस 24 न्यूज चॅनलला जास्तीत जास्त आपण सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळत राहतील आणि येणाऱ्या विधानसभा आपण रोखठोकपणाने आपण जे काही बातम्या असतील आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं येणारे जे काही विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाकडून जास्तीत जास्त 24 उमेदवार इच्छुक आहेत. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2-3 उमेदवारांच्या नावं देखील आहेत. त्यामध्ये शिवसेना उभाटाची देखील 2-3 जणांची नावं आहेत एकूणच अशी माहिती मिळते. आणि दुसऱ्या बाजूला महायुती सरकारकडून शिवसेनाकडून जे काही शिंदे गट आहेत त्याकडून देखील 2-3 जणांचे इच्छुक उमेदवार आहेत. त्यानंतर अजित पवारकडून अद्यापही उमेदवार डिक्लेअर झालेला नाही असं एकूणच चर्चा आहे. नेमकं त्यांच्या उमेदवार एकूणच असतील त्यांच्याकडे देखील, पण भारतीय जनता पार्टीकडून मात्र जे काही उमेदवार आहेत माजी आमदार भारतीय जनता पार्टीकडून माझे जे काही आमदार आहेत सुभाष साबणे हे इच्छुक आहेत त्यामधून. तर आताचे सध्या चालू जे आमदार आहेत देगलूर बिलोली विधानसभेमधले जिथे शांतापूरकर हे भाजपच्या वाटेवर आहेत असं एकूणच चर्चा आहे. का शिवसेनेमध्ये देखील जाणार आहेत अशी एक चर्चा येत आहे. नेमकं काय शिवसेनेमध्ये जाणार आहेत का भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहेत हे मात्र येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला बघावं लागणार आहे. आणि त्यांनीच काही दिवसापूर्वी देखील माध्यमामध्ये सांगितलं आहे की मी अजूनही काँग्रेसमध्येच राहणार आहे आणि काँग्रेसकडून मी तिकीट मागणार आहे असं एकूणच त्यांच्याकडून बोललं जात आहे. मात्र काळामध्ये देखील आपल्याला बघावं लागणार आहे की नेमकं आताच्या सध्याचे विद्यमान जे आमदार आहेत ते कोणाकडून निवडणूक लढवणार आहेत ते येणाऱ्या काळामध्ये बघावं लागणार आहे. आणि एकूणच जे काही निवडणुका आहेत ते कशा पद्धतीचं यावेळेचं एक नवीन ट्विस्ट या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर आपण रिपब्लिक व्हॉइस 24 न्यूज चॅनलला मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. धन्यवाद.